दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनात आपण पाहिलं, नीट हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, कोर इश्यू होता. पण जितके लोक आली तो राग फक्त नीटवर नव्हता किंवा एज्युकेशन सिस्टमवर नव्हता. या देशात संस्थानाची जी हाल झालेली आहे या सरकारच्या अंतर्गत, त्याच्याबद्दलचा तो राग होता. मग तो राग पक्षांविरोधात का असत नाही? सकाळी लोक म्हणतात की आम्ही निवडून कोणाला देतो, संध्याकाळी तो दुसऱ्या कोणत्या पक्षात असतो. सकाळी आम्ही वोट टाकतो एका सरकारसाठी, संध्याकाळपर्यंत दुसरी सरकार बनती. आणि ते नाही झालं तर ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात. आणि तिथेही मन नाही भरलं तर मग कोर्टात जाऊन पक्षही चोरून घेण्यात येतात. तर याच्यामुळे लोकांचा कुठं ना कुठं भरोसा तुटत चालला आहे, संपत चालला आहे पॉलिटिकल सिस्टमवरनं. आणि दुसरं जे आहे ज्युडिशरी, देशात ज्युडिशरीबद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. ज्या प्रकारे निर्णय येतात, रुलिंग पार्टीच्या फेवरमध्ये जास्त निर्णय येतात. जेव्हा एक सामान्य माणूस न्यायालयात जातो, कोर्टात जातो, त्याला सुनवाई लवकर भेटत नाही. त्याला सांगण्यात येते की नंतर या, तारीख पे तारीख जे आपण म्हणत असतो मजाकमध्ये, पण ती खरी व्यवस्था आहे. पण तिथंच एखादा मोठा बिझनेसमॅन असो, तो कोर्टात जातो, त्याला लगेच हिअरिंग भेटती, अर्जंट हिअरिंग होती, त्याच्यावर लगेच सुनवाई होती आणि त्याच्यावर लगेच ऑर्डर पण येऊन जातो. पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो. आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो. पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो. तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि दुसरं आहे, आता तुम्ही सगळे मीडियाचे साथी खूप सगळे आलेले आहेत, तुम्ही आलेले, तुमचा आम्ही खूप आदर करतो, तुम्ही ग्राउंडवरचे रिपोर्टर आहेत. पण एकंदरीत लोकांचा सगळ्यात जास्त राग जो आहे तो मीडियावर आहे. कारण की हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे हे अकाउंटेबल का नाही राहिलेले? कारण की मीडियाने त्यांना प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे. मीडिया आता लोकांचा आवाज राहिलेली नाही आहे. मीडिया फक्त सत्ता पक्ष जी कोणी पार्टी बसेल तिचा आवाज बनवून राहते, त्यांचं गुणगान करण्यात मीडिया राहिलेली आहे. तर मीडियाला इंडिपेंडेंट बनवणं आणि मीडियाची कुठं ना कुठं क्रेडिबिलिटी वापस आणणं हेही करणं खूप गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत मीडिया इंडिपेंडेंटली वागणार नाही तोपर्यंत सरकारला अकाउंटेबल बनवणं शक्य नाही आहे. तोपर्यंत कुठलाही इन्स्टिट्यूशन असो, मग ते कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो किंवा इतर पॉलिटिकल पार्ट्या असो, त्यांना अकाउंटेबल बनवणं शक्य नाही आहे.